अनयला पेचात पाडून आयुष त्याच्या रूममध्ये निघून जातो. अनय परत तिथेच सोफ्यावर डोकं धरून बसतो. तोच त्याच्या फोनची मेसेज टोन वाजते. अनय पाहतो तर आयुषचाच मेसेज आलेला असतो. तो मेसेज वाचायला लागतो. भाई, तुला तसंच कोड्यात सोडून निघून आलो, पण खरंच सांगतो, यू आर इन लव्ह विथ वहिनी. मला माहीत आहे, आईनंतर तू तुझ्या आयुष्यात दुसऱ्या कुठल्याच मुलीला येऊ दिलं नाही. दद्दूसाठी वहिनीला शोधायचा खूप प्रयत्न केला, ती मिळालीही, पण तिच्या सुरक्षेसाठी तुला प्लॅनिंग करून तिच्याशी लग्न करावं लागलं. ठीक आहे ना, तुमचं लग्न हे एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्टच होतं, पण तरीही तू तुझ्या एक पती म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या अगदी चोख बजावतोय का? नाही म्हणजे तू त्यात थोडाफार हलगर्जीपणा करू शकत होता ना. मग तुला तसंही तिच्याबद्दल काहीच फिलिंग्स नव्हत्या आणि तुला जाब विचारणारही कोणी नव्हतं. भाई, प्रेम हे कधी सहवासातून, कधी एका नजरेत, तर कधी आपण त्या व्यक्तीला वर्षानुवर्षे ओळखत असूनही आपल्याला समजत नाही की आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात आहोत. तुझ्यासोबतही असंच काही झालं असणारे आणि अचानक वहिनी तुझ्यासाठी महत्त्वाची बनली असणारे. सुरुवातीला तिला मैत्रीण मानणारा तू कधी तिचा प्रियकर झाला असशील तुलाही समजलं नसेल. आणि ती आहे पण इतकी गोड की खरंच कोणीही तिच्या प्रेमात पडेल. भाई, तुला तिच्याबद्दल काहीतरी वाटतं, म्हणूनच तर तुला हा प्रश्न पडला ना की तू तिला आयुष्यभर सुखात ठेवू शकशील की नाही. त्याच्यामुळेच तर तुला तिची काळजी वाटायला लागली. पण दादा, तू तिच्यावर प्रेम करतोस नाही म्हणूच नको मलाही आणि स्वतःच्या मनालाही, कारण ते खोटं बोलल्यासारखं होईल. तिने तुला निवडलंय तर ते स्वीकार कर. तिच्या मनात स्वतःची एक महत्त्वाची जागा निर्माण कर, अशी जागा जिथून तू कधीच जाणार नाही, त्या ध्रुवताऱ्यासारखी. आणि ती नेहमी आनंदी कशी राहील याचा प्रयत्न कर. शिवाय ती कधीच आपल्या या बाकीच्या प्रॉब्लेम्समध्ये फसणार नाही याचीही काळजी घे. भाई, तुला ती आवडते, तू तिच्यावर प्रेम करतोस म्हणजे तू तिला प्रत्येक वाईट गोष्टीपासून, प्रॉब्लेमपासून प्रोटेक्ट करू शकतो आणि याची ताकद तुला तुझं तिच्यावर असलेलं प्रेमच देईल. भाई, विचार करून सांग, एक अशी गोष्ट तुझ्या आयुष्यातली जी तू कधी माझ्याशीही शेअर केली नाहीये पण तिच्याशी नक्कीच शेअर केली असेल. हे एकच काम तुला सांगेल, तू तिच्यावर प्रेम करतोस की नाही. जरा जास्तच बोललो ना, पण मला वाटलं तुला असं कोड्यात सोडून येणं मला चुकीचं वाटलं म्हणून मेसेज केला. बाकी निर्णय तुलाच घ्यायचा आहे. आयुष. अनयने पूर्ण मेसेज वाचला. 2 क्षण तो डोळे मिटून कसला तरी विचार करत तिथेच बसला. त्यानंतर मात्र त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. त्याचा निर्णय झाला होता. त्याने ते मयुरीने दिलेलं लॉकेट हातात घेतलं आणि स्वतःशीच बोलला, मयुरी, जर आयुष म्हणाला तसंच असेल तर हे लॉकेट मी तेव्हाच गळ्यात घालेल जेव्हा तुलाही माझ्याबद्दल सेम फिलिंग्स असतील. त्यावेळी मी तुझ्या हाताने हे माझ्या गळ्यात घालून घेईल. तोपर्यंत मी हे माझ्या जवळ जपून ठेवेल. त्याने ते तसंच परत त्या छोट्याशा बॉक्समध्ये ठेवलं आणि तो बॉक्स त्याच्या शर्टच्या पॉकेटमध्ये ठेवला. आजपासून सध्या हीच तुझी योग्य जागा माझ्या मनाच्या जवळ, माझ्या जवळच्या व्यक्तीने दिली म्हणून माझ्या हृदयाच्या जवळ. अनय परत रूममध्ये निघून आला. मयुरी झोपलेली होती. चेहऱ्यावर सुकलेल्या अश्रूचे डाग होते. तिच्या अंगावरचं त्याने घातलेलं पांघरूण थोडंसं अस्ताव्यस्त झालेलं होतं. कदाचित त्यामुळेच थंडी वाजून ती थरथर कापत होती. अनय तिच्याजवळ गेला. त्याने पांघरूण नीट केलं आणि हळूच तिच्या गालावर हात ठेवला. तर आज परत तिचं अंग गरम लागलं होतं. तिला ताप आला होता. त्याला वेदाचं बोलणं आठवलं. सुरुवातीला मयुरी त्या लोकांबद्दल सांगण्याच्या कंडिशनमध्ये नव्हती आणि नंतर तिला त्याबद्दल काही सांगताच नाही आलं. जणू तिच्या आठवणीतून ते चेहरे कुठेतरी गायब झाले होते. ठरवूनही त्यांच्याबद्दल काहीच बोलू नाही शकायची. तिची हालत इतकी खराब व्हायची की मग नंतर कधी माझीही हिंमत नाही झाली तिला परत विचारायची. आत्ताही तुला सांगताना तिने तिच्या मनाला कसं तयार केलं असेल हे फक्त मीच ओळखू शकते. कदाचित त्या सगळ्या आठवणीमुळेच
आज तिला ताप आलेला, म्हणजे त्या दिवशी जेव्हा वीरेन तिच्यासोबत वाईट वागला तेव्हाही तिला हे सगळं आठवलं असेल. अनय पटकन किचनमध्ये गेला. त्याने मिठाचं पाणी आणि काही कॉटनच्या पट्ट्या घेतल्या. आयुष लहान असताना त्यालाही ताप आल्यावर तो असंच करायचा. आज आयुषच्या जागी मयुरी होती. त्याने तिच्या कपाळावर पट्ट्या ठेवायला सुरुवात केली. मगाशी तुझ्याशी काहीच न बोलता तसाच बसलो. सॉरी, पण मलाच काही सुचत नव्हतं. अनय तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतो. तू एकटीने एवढं सगळं सहन करूनही तुझ्या मनात कधीच वाईट विचार नाही आले. तू स्वतःला सावरलं, कॉलेज कंप्लीट केलं, जॉब करायला लागली, इंडिपेंडेंट होण्यासाठी वेदा आंटीपासून लांब राहिली. आणि मुळात म्हणजे एवढं सगळं तुझ्यासोबत घडूनही माझ्यासारख्या अनोळखीवर विश्वास ठेवला. तू खरंच खूप ब्रेव आहेस, अगदी तुझ्या आईसारखी. तुझ्यात भावना आंटीचे सगळे गुण आहेत मयुरी. आणि म्हणूनच आज मी तुला प्रॉमिस करतो की आत्तापासून तुला कधीच माझ्यामुळे किंवा इतर कुणामुळेच रडायची गरज नाही पडणार. मी तशी वेळच नाही येऊ देणार. अभिराज जाधवांना कधीच तुझ्या आणि त्यांच्या नात्याबद्दल नाही कळणार. जे ते आत्याबरोबर वागले त्यानंतर तर कधीच नाही. आपल्या आयुष्यात जे घडलं त्याला कुठे ना कुठे ते जबाबदार होते. त्यामुळे आता तर मी कधीच त्यांना माफ नाही करू शकणार, कधीच नाही. आणि सोबतच ज्या कोणी लोकांनी आई बाबा, साधना आत्या आणि भावना आत्याचा जीव घेतला, तुझ्यासोबत वाईट वागण्याचा प्रयत्न केला, मी त्यांना सोडणार नाही, कधीच नाही. अनय बोलतानाच मयुरीच्या कपाळावरील पट्ट्या बदलत होता. पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहता त्याच्या आत किती राग भरलाय हे समजून येत होतं. आत्ता घड्याळात पहाटेचे जवळपास 5:30 वाजत आले होते. त्याला लक्षात आलं की अलार्म वाजण्याची ही वेळ आहे. तसं त्याने पटकन रूममधला अलार्म क्लॉक बंद केला. मयुरीची कंडिशन पाहता तो आज तिला ऑफिसला नक्कीच जाऊ देणार नव्हता. तो परत मयुरीजवळ येऊन तिच्या उशाशी बसला आणि त्याने परत मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या तिच्या कपाळावर ठेवायला सुरुवात केली. सकाळी मयुरीला खूप उशिराने जाग आली. तिचं डोकं खूप दुखत होतं, म्हणून तिने डोक्याला हात लावला तर कपाळावर कसलीशी पट्टी ठेवलेली होती. ती ओलीच होती. मयुरीने ती पट्टी तिथेच बाजूच्या टेबलावर ठेवली आणि उठून बसली. तिने रूमभर नजर फिरवली, पण तिथे अनय कुठेच नव्हता. हे पाहून तिने एक खोलवर श्वास घेऊन सोडून दिला. अंगावरचं पांघरून बाजूला केलं आणि हळूहळू चालत रूम बाहेर आली. तसं तर तिला भीती वाटत होती अनयच्या नजरेचा सामना करण्याची, की तो तिच्याबद्दल काय विचार करत असेल, तो काय निर्णय घेईल. रात्री तर आपण म्हणालो की तू कुठलाही निर्णय घेतला तरी मला वाईट नाही वाटणार, पण खरंच तसं होतं का? तिला खरंच वाईट नव्हतं वाटणार का? त्याच्या नजरेत माझ्यासाठी घृणा तर नसेल ना? आणि कीव असली तर? किंवा मग त्याला असं तर नसेल ना वाटलं की मी त्याला दगा दिला? तो माझा राग तर नाही ना करणार ना? आणि मला सोडून गेला तर? असे एक ना अनेक विचार तिच्या मनात येत होते आणि ते तिला प्रत्येक पावलावर पिथरवत होते. तिचं मन नाना शंका कुशंकांनी ग्रासित होत होतं, ज्यामुळे तिच्या मनातील हिंमत कमी होऊन भीती वाढत होती. तिचे पाय थरथर कापायला लागले होते. डोळ्यात पाणी जमा व्हायला लागलं. समोरचं अंधुक दिसायला लागलं. अनय तो मला सोडून गेला असेल का? मी आता परत एकटी पडेल का? अनय, तू खरंच गेलास का रे निघून? तिच्या मनात नको नको ते विचार येत होते आणि तिने आधारासाठी भिंतीला टेकवलेला तिचा हात सरकला. आपण पडणार या भीतीने तिने डोळे मिटून घेतले, पण ती पडण्याआधीच एका मजबूत बाहूंचा तिच्या कमरेला विळखा पडला आणि त्यांनी तिला स्वतःकडे ओढून घेतलं. मयुरीला जसं हे जाणवलं, तिने लगेच डोळे उघडून समोर पाहिलं तर तेच तिला आधार देणारे, तिच्यात विश्वास निर्माण करणारे, तिला तिच्या सुरक्षिततेची हमी देणारे 2 काळे गडद डोळे तिच्यावर रोखलेले होते. पण आज त्या डोळ्यात या सगळ्यासोबतच अजून काहीतरी होतं. तिला त्यात आज तिचं स्वतःचं प्रतिबिंब दिसत होतं. ते डोळे तिला आज खूपच प्रेमळ वाटत होते. अनय, तिच्या तोंडून एवढंच बाहेर पडलं आणि तिने त्याला कसलाही विचार न करता रडतच मिठी मारली.
अनय, तू तू इथेच आहेस? तू नाही गेलास मला सोडून? तुला राग नाही ना आला माझा? मी तुझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली म्हणून? ती त्याच्याकडे पाहून बोलायला लागली. पण जेव्हा तिचं लक्ष त्याच्या गळ्याकडे गेलं तर त्यात तिने दिलेली चेन नव्हती. तिने लगेच त्याला स्वतःपासून दूर केलं. सॉरी, मी तुला काहीच न विचारता तुला मिठी मारली. मला वाटलं तू जाऊ दे. मला तुझा निर्णय समजला. सॉरी, मी तुला मिठी मारली. तुला आवडलं नसेल मग मी रूममध्ये जाते. मयुरी त्याच्यापासून दूर जात रूममध्ये जायला लागते. मयुरी, 1 मिनिट. अनय तिचा हात पकडत तिला थांबवत बोलतो. तू माझा निर्णय ऐकलास नाही तर तुला काय माहीत माझा निर्णय काय होता म्हणून. आता झाला तसा पुन्हा तुझा गैरसमज होऊ नये म्हणून मला तुला माझा निर्णय जरा स्पष्टच सांगायचा आहे. अनय बोलला पण त्याचा आवाज आणि चेहरा पूर्ण भावनाहीन होता. मयुरीला भीती वाटत होती. त्याचा नकार जरी असला तरी तिला तो पचवायला खूप जड जाणार होता. तिला तो सहनच नसता झाला. ती मनातच बोलते, अनय प्लीज नको बोलूस रे. मला नाही सहन होणार. तुझ्या चेन न घालण्यावरून समजलंय मला तुझा निर्णय. प्लीज असं स्पष्ट बोलून माझ्या मनावर त्याचे कधी न भरणारे घाव नको करूस प्लीज. पण ती त्याला स्पष्ट असं काहीच बोलत नाही. बस त्याच्याकडे पाहत राहते. तिच्या डोळ्यातील ही आर्तहाक त्यालाही ऐकू येत होती आणि म्हणूनच त्याला तिला सगळंच काही स्पष्ट सांगायचं होतं. तिला विश्वास द्यायचा होता की तो कायम तिच्यासोबत असणार आहे. कधीच तिला सोडून कुठेही जाणार नाहीये. मयुरी, मी ती चेन नाही घातली कारण. अनय बोलता बोलता अचानक थांबला आणि मयुरीकडे पाहायला लागला. तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते पण ती हर प्रकारे त्यांना बाहेर येण्यापासून रोखत होती. अश्रूंनी तुडुंब भरलेले डोळे असतानाही त्याला त्यातले भाव वाचता येत होते. तिचे डोळे जणू त्याला सांगत होते, नको सांगूस अनय. खूप दिवसांनी कुणाला तरी आपलं मानलं होतं. त्याला असं स्वतःपासून दूर जाताना नाही पाहू शकत मी. हो, हे जरी खरं असलं की मी तुला जाण्यापासून अडवणार नाही पण तुला जाताना पाहणं मला सहनही होणार नाही. कळत न कळत या इतक्या दिवसात तुझ्यासोबत जे नातं निर्माण झालं ते इतक्या सहज नाही तोडता येणार मला. कदाचित माझ्याकडून ते तुटणारही नाही. प्लीज नको सांगूस. ती अगदी दीनपणे आर्तपणे त्याच्याकडे पाहत होती. जणू भीक मागत होती की नको सांगू, प्लीज नको सांगू. अनयला तिचं ते दीनवाणी पाहणं नाही सहन झालं. मयुरी, मी ती चेन नाही घातली कारण माझी इच्छा आहे की तू म्हणजे माझ्या सगळ्यात जवळच्या माणसांपैकी एक तू स्वतः माझ्या गळ्यात घालावी. मी नाही जाणार आहे तुला सोडून. तुझ्यासोबत तुझ्या भूतकाळात जे घडलं मला मान्य की ते चुकीचं होतं पण त्यात तुझी चुकी नव्हती. उलट तुझ्यावर अन्याय झालाय. अनय तिचे दोन्ही हात हातात घेऊन बोलत तो तिच्या अजून जवळ येत तिच्या नजरेत पाहायला लागतो. मयुरी, तुझ्या फास्टमध्ये काही चुकीचं घडलं म्हणून तुला सोडून देण्यासाठी मी तुझा हात कधीच धरला नव्हता. मला फक्त शंका होती की तू एवढं सगळं सहन केलंय की मी तुला सुखात तर ठेवू शकेल ना. पण जेव्हा कुणीतरी मला समजावलं की तू मला ही चेन दिली म्हणजेच तू मला त्या योग्य समजतेस, मग मी का माघार घ्यावी. मी नाही जाणार कधीच तुला सोडून. इतका विश्वास तर तू माझ्यावर ठेवूच शकतेस. मला तू हवी माझ्या आयुष्यात, एक मैत्रीण म्हणून, एक बायको म्हणून आणि मनातच म्हणतो एक प्रेयसी म्हणूनही. मी प्रॉमिस करतो की इथून पुढची तुझी प्रत्येक प्रॉब्लेम ही आधी मी फेस करेल. तुला त्याची झळ कधीच लागू देणार नाही मी. तुझ्यावर कसले उपकार नाही करत आहे की मला तुझ्यासाठी वाईट वाटतंय म्हणून मी असं बोलतोय. मयुरी, मी बोललेला शब्दनी शब्द हा माझ्या मनातून आलेला होता. मी जे बोललो ते मला मनापासून वाटतं म्हणून. शिवाय तुलाही हक्क आहे आनंदी आयुष्य जगण्याचा. कुणीतरी तुझ्याशी चुकीचं वागलं म्हणून त्याची शिक्षा तुला देणं हा कुठला न्याय आहे मला नाही पटत. तू माझ्यावर सोपवलेला निर्णय मी परत तुझ्यावरच सोपवतो. तुला ठरवायचंय मी तुझ्या योग्य आहे की नाही आणि हे ठरवणे हा तुझा हक्क आहे. अनय बोलताना तिच्या अगदी जवळ येऊन थांबला होता. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.